हरे कृष्णा। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचरी, यमुना तीर वनचरी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा, श्याम सुंदर राधा। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद, जय शिला प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, भगवत गीता की जय, जी की श्रील जय, प्रभुपाद की जय। की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथन्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। थँक्यू व्हेरी मच माताजी। आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात आठवते कोणाला? कोण सांगेल? बरं, कोणता श्लोक चालू होता? 5.2 केलेला होता प्रभूजी आपण. बरोबर. कृष्ण इकडे स्पष्टपणे सांगतोय इथे की या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे. सॉरी या
हा तयोस्तु मिनिंग दोघांमधलं. ओके, ह्या दोघांच्या मधलं कर्मसन्यासात पेक्षा कर्मयोगो विशिष्यते. ओके, तर हे का आहे हे आपल्याला ना आपण 6व्या श्लोकापर्यंत पोहोचलो ना तर आपल्याला व्यवस्थित कळून जाईल. पण इन अ नटशेल जर बोलायचं झालं तर कर्मसन्यास म्हणजे काय होतं की व्यक्ती कर्म करायचं बंद करतो. ओके, आणि कर्मयोगामध्ये काय करतो, व्यक्ती कर्म करतो पण फळाची अपेक्षा न ठेवता करतो. त्यामुळे कृष्ण काय बोलतोय की तसं बघितलं तर एका अर्थी इट इज इम्पॉसिबल की कोणी व्यक्ती कर्म करणार नाही. म्हणून तो त्यांनी 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात सांगितलेलं नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. असा एक सेकंद सुद्धा जात नाही ज्याच्यामध्ये व्यक्ती कर्म करू शकत नाही. पण तरी सुद्धा कर्मसन्यास ही टर्म जी आहे ती इकडे आहे. ह्याचा अर्थ म्हणजे इट इज प्रॅक्टिकली पॉसिबल की कर्म न करता आपण राहू शकतो. म्हणजे तर कोणाकरता कर्मसन्यास ऍप्लिकेबल आहे आणि कोणाकरता तो नाहीये हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. जे आपण ह्या पुढच्या 3-4 श्लोकांमध्ये आपण शिकूया. पण अगदीच समरीमध्ये सांगायचं झालं तर जेव्हा एखादी व्यक्ती स्पिरिच्युअल लेवलला ती ऍडव्हान्स लेवलला जात नाही, गेलेली नाहीये, पोहोचली नाहीये, तर तेव्हा त्याला अति ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी करणं आवश्यक नसतं, म्हणजे जमत नाही त्याला. आता आपल्या ऑफिस कंपनीमध्ये समजा कोणी लोअर ग्रेड वरती कोणी माणूस असेल, समजा तो क्लेरिकल जॉब करत असेल, तर त्याला आपण समजा उद्या व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट दिली तर तो ते काम करू शकेल का? तर खूप मुश्किल आहे त्याला. म्हणजे खूप खूप त्याला मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावा लागेल, खूप त्याच्याकडनं चुका होऊ शकतील. असं नाही की तो अगदीच करू शकणार नाही. पण ह्याची प्रोबॅबिलिटी जर आपण काढली की तो सक्सेसफुल किती होईल त्या जॉबमध्ये आणि फेल किती होईल त्याची प्रोबॅबिलिटी काढली तर तो फेल होण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती आहे. तर ह्याचाच अर्थ काय की एलिजिबिलिटीपेक्षा जास्ती गोष्ट आपण करायला गेलो तर त्याची चान्सेस आहेत की आपण फेल होऊ शकतो. म्हणून इथे काय सांगतोय कृष्ण की, आणि आपल्याला अजून एक गोष्ट समजली पाहिजे, महाभारत जे झालेलं आहे ना ते स्पेसिफिकली कलियुगांच्या मधल्या लोकांकरता झालेलं आहे. मिनिंग जर का कृष्णाला एक असं ज्ञान द्यायचं होतं की कलियुगातल्या लोकांनी कसं शिकायला कसं राहायला पाहिजे, तर तो फिलॉसॉफीच्या दृष्टीने पण देऊ शकला असता. पण फिलॉसॉफी लोकांना समजायला डिफिकल्ट जाते, त्यामुळे ते एका कथानकाच्या रूपात, नाटकाच्या रूपात त्यांनी ते सादर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा भागवतमचा तुम्ही 10व्या स्कंधाचा जेव्हा पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय वाचाल ना, त्यावेळी तुम्हाला हे जाणवून येईल की हे सगळं घडवलेलं आहे. ओके, गर्ग संहिता सुद्धा वाचली तर तुम्हाला सगळं समजून येईल की एका क्षणाला अशी झालेलं की पृथ्वी मातेला वरती जे राजा लोक होते ते खूप पाप करत होते. तर पृथ्वी मातेला तो भार होता तो सहन होत नव्हता, म्हणून ती ब्रह्माकडे गेली आणि ब्रह्मा बोलला की ह्यावेळी मी काही करू शकणार नाही, ह्या राजांना मी नाही मारू शकणार, ह्यावेळी स्वतः विष्णूला यायला पाहिजे. म्हणून ते शिरोदक्षाई विष्णूकडे गेले. तिकडे त्यांची प्रार्थना केल्यावरती ते श्रीसुक्त, पुरुषसुक्त जे असतं ते त्यांनी म्हटलं, शिरोदक्षाई विष्णू प्रसन्न झाले. त्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे, तर तुम्ही प्लीज या खाली आणि जरा ह्यांचा संहार करा आणि समतोल ठेवा. तर ते बोले की ह्यावेळी माझी येण्याची वेळ नाहीये, ह्यावेळी स्वतः कृष्ण येणार आहे. मग ते सगळे नारद मुनी, ब्रह्मा, पृथ्वी माता, क्षीरोदक्षाई विष्णू वगैरे सगळे कृष्णाला त्याच्या गोलोका वृंदावनमध्ये भेटायला गेले. तिकडे त्यांनी संपूर्ण सांगितल्यावरती कृष्ण बोलला की मी येईन म्हणून. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना रोल्स डिवाइड करून दिले त्यांनी, की कोण धृतराष्ट्र बनेल, कोण दुर्योधन बनेल, कोण युधिष्ठिर बनेल, कोण वसुदेव बनेल, कोण देवकी बनणार वगैरे. आणि त्यांनी सगळ्या देवी देवतांना त्यावेळी ऑर्डर दिलेली की तुम्ही यादवांच्या कुळामध्ये मी येण्याआधी तुम्ही जन्म घ्या म्हणून. आणि नंतर तो अवतरला आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढे झाल्यात. त्यामुळे सगळं तुम्ही बघितलं ना तर हे सगळं एक नाटकाचं रूपांतर येते.
की कसं काय व्हायला पाहिजे. आणि ह्याचं संपूर्ण कारण एकच आहे की कलियुगातल्या लोकांना कळावं की हे जे पापकर्म करतो त्याचं शेवटचं फळ काय आहे ते. तर हे सगळं करण्याकरता आता तो जी भगवद्गीता सांगतोय ते पण कलियुगातल्या लोकांकरता सांगतोय तो. ओके. आणि कलियुगातल्या लोकांमध्ये आपण जर भागवतम जर वाचलं तर कलियुगातल्या लोकांच्या काही कॅरेक्टरिस्टिक सांगितल्या आहेत. ते अल्पायुषी असतात, मंदबुद्धी असतात. मंदबुद्धी का? तर त्यांना आपलं चूक आणि आपलं बरोबर काय हे कळत नसतं त्यांना. आणि नेहमी छोट्या छोट्या कारणांवरती त्यांना भांडण वगैरे करतात ती लोक. हा. आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण आपल्या जीवनात बघतोय सध्या. तर अशा लोकांकडनं जर का आपण अशी अपेक्षा ठेवली की ते जंगलात जातील, 10-10 वर्ष मेडिटेशन करतील, आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल करतील, विजय मिळवतील वगैरे, तर इट इज इम्पॉसिबल. आज आपण 5 वर्षाचा मुलगा घ्या किंवा 25चा घ्या, 45चा घ्या किंवा 75ची व्यक्ती घ्या, कोणालाही फक्त सांगितलं ना 5 मिनिटं अक्षरशः डोळे बंद करून काही न करता बसा आणि कृष्णाचं ध्यान करा, तर ती व्यक्ती 1 मिनिट पण बसू शकणार नाही. कर्दम मुनींनी 60,000 वर्ष तपस्या केलेली. त्यावेळी सत्ययुग होतं त्यावेळेला. तर सांगायचं पॉइंट असा आहे की अशा स्टेज मधल्या लोकांना जर का आपण सांगितलं की तुम्ही कर्मसन्यास घ्या, तर इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल त्यांच्याकरता की एका ठिकाणी जाऊन फक्त ज्ञान योग, कर्मसन्यास योगाचं पालन करा आणि काही नाही करा तर फक्त ध्यान करत बसायचं. इट इज इम्पॉसिबल. ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम दे विल गिव्ह अप. अरे बोर होतंय, मला कंटाळ येतोय, मला जमत नाही म्हणून. आणि देन दे विल कम बॅक आणि दे विल परफॉर्म ऍक्शन अँड इन अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी ती ऍक्शन ती पाप कर्म असेल. त्यामुळे काय होतंय की कर्मसन्यास एलिजिबिलिटीच्या आधी जर का कोणी केला तर त्याचं स्पिरिच्युअलच्या प्रोग्रेस तर दूरची गोष्ट, तो खाली पडेल. ज्या करंट लेवलला आधी होता त्यापेक्षा तो खाली पडेल. त्यामुळे कृष्ण इथे बोलतोय की कर्मसन्यास तुझ्याकरता नाहीये अर्जुना, तुझ्याकरता कर्मयोगच आहे. आणि तो कर्मयोग करत करत आपण हे पहिले जे 12 श्लोक आहेत ना 5व्या अध्यायाचे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मेन गोष्टी कळून येतील की कर्मयोग का करायचा, जो आज आपण बघूया. आत्मशुद्धये म्हणून हा शब्द वापरलाय कृष्णाने एका श्लोकात. तर त्या कारणाकरता कर्मयोग करायचा आहे, आत्माच्या शुद्धी करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्मयोगाचं ट्रान्झिशन भक्तियोगामध्ये कधी आणि कसं होतं ते आपल्याला ह्या पहिल्या 12 श्लोकांमध्ये कळून येते. तर हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून ह्या चॅप्टरला एक भगवद्गीतेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. हा 5वा अध्याय जर का तुम्हाला व्यवस्थित कळला आणि 9वा अध्याय जर का तुम्हाला व्यवस्थित कळला तर तुम्हाला संपूर्ण कर्मयोग आणि भक्तियोग समजले असं तुम्ही समजू शकता. हरे कृष्णा. हरे आता कृष्णा. काही सॉरी प्रभूजी, मी म्हणजे कर्म संन्यास योग सांगितलं पण मला एकदम आठवलं की कर्म संन्यास हा कर्मयोगाच्या खालची पायरी आहे बेसिकली. ते मला बरोबर आपलं मागच्या वेळेचं संभाषण आठवलं. सो बरोबर भक्तियुक्त कर्मयोग हा हा क्रक्स कृष्ण भगवानांनी सांगितलं. बरोबर. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्णा. तर आपण 5वा अध्याय 3रा श्लोक बघूया. ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अनुवाद. हरे कृष्णा प्रभूजी. अनुवाद. हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलाची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता कृष्णाने ह्या श्लोकामध्ये एक नवीन टर्म आणली, नित्य संन्यासी. आतापर्यंत तो कर्मसन्यासी बोललेला आहे किंवा कर्मयोग बोलला आहे, पण इकडे नवीन नित्य संन्यासी आलेलं आहे. तर ह्याचं रिझन एकच आहे की कर्मयोग आणि कर्मसन्यास योग
ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय आहे हे तो दर्शवतो इकडे. ठीक आहे. म्हणजे कृष्णासाठी जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळी अशा व्यक्तीची काय मेंटॅलिटी असते, त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते तो ह्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतो. तर आता पहिली गोष्ट बघूया. हा, तो यो न द्वेष्टी न कांक्षती. तो एक म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचा द्वेष नाहीये. द्वेष कधी होतो आपल्याला? एखादी गोष्ट आपल्याला हवी असली पण आपल्याला न मिळता ती दुसऱ्याला मिळाली तर द्वेष होतो. किंवा म्हणजे एखादी गोष्ट नको असली आणि दुसऱ्याला न मिळता ती आपल्याला मिळाली तर. हा. नंतर न कांक्षती म्हणजे कोणत्याही प्रकारची आशा, अपेक्षा, इच्छा नाही ठेवलेली. नंतर तो व्यक्ती कृष्णाच्या सेवेमध्ये, आणि नॉर्मल सेवा नाही, ती प्रेममयी सेवा असते. मिनिंग तसं बघितलं तर आपण जेव्हा पुढच्या स्टेजेसमध्ये जाऊ त्यावेळी तुम्हाला कळेल की 12 प्रकारचे रस असतात ज्याच्यामध्ये आपण कृष्णाशी इंटरॅक्ट करू शकतो. तर कसं असतं की आई आणि मुलाचं नातं कसं असतं, तसंच वडील आणि मुलांचं नातं असतं मुलाचं. नंतर भावा बहिणीचं नातं वेगळं असतं, मित्राचं नातं वेगळं असतं, ऑफिसमध्ये आपलं नातं वेगळं असतं. तर प्रत्येक व्यक्तीशी आपलं एका वेगवेगळ्या प्रकारचं नातं असतं. तर तसंच आपण कृष्णाशी 12 वेगवेगळ्या प्रकारे नातं ठेवू शकतो आपण. अर्जुन त्याचा मित्र होता. हनुमान रामाचे सेवक होते. यशोदा माता, देवकी माता ही त्याची माता होती. राधाराणी तिची प्रेमी होती. ते वेगळं वेगळं नातं होतं. तर तसे 12 प्रकारांमध्ये 5 प्रकारचे त्याला प्रायमरी म्हणतात. त्याला माधुर्य रस, वात्सल्य रस, साख्य रस, दास्य रस आणि शांत रस, आणि अजून 7 प्रकारचे असतात. तर काही असे रस असतात जे कृष्णाला आपला शत्रू समजतात आणि त्याच्याशी युद्ध करायचं असतं, जसं कंस करत होता. आणि काही आता एक भीष्म होते, जे भीष्म म्हणजे त्याचे खूप मोठे भक्त होते त्याचे, तरी पण त्याला कृष्णाशी युद्ध करायचं होतं. का तर ते स्वतः एक मोठे खूप चांगले योद्धा होते आणि त्यांना माहिती आहे की आपल्या तोडीचा एकच योद्धा आहे जो म्हणजे कृष्ण. त्यामुळे त्याला कृष्णाशी युद्ध करायला आवडायचं त्यांना, पण ते एका प्रेमाच्या भावनेने. असं कंसाची कशी एक द्वेषाची आणि मारण्याची भावना होती तशी नव्हती. तर त्या एका प्रेमाच्या भावनेमध्ये कृष्णाची सेवा करणं, ते एक त्याची क्वालिटी असते नित्य संन्यासीची. नंतर ज्ञान ह्या दृष्टीने जर बघितलं तर तो संपूर्ण ज्ञान असतं त्याला. आणि संपूर्ण ज्ञान म्हणजे काय, तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं ओरिजिनल आपलं स्वरूप ओळखणं. ओके, ओरिजिनल स्वरूप ठीक आहे, आपल्याला थोडं उशिरा समजतं, पण एवढं बेसिक की मी एक आत्मा आहे, श्रीकृष्ण भगवान आहेत, मी त्यांचा सेवक आहे आणि मी त्यांची सेवा केली पाहिजे, मी त्यांचा अंश आहे. हा बेसिक लेवलचं ज्ञान सुद्धा परिपूर्ण ज्ञान म्हटलं जातं, कारण ह्याच्यामध्ये काहीही डिफेक्ट नाहीये. नंतर ओके, हे हा वेगळा पॉइंट आहे, मी आता ह्या पॉइंटवरती जात नाही, एक रूप होणं म्हणजे काय असतं वगैरे. तर आपण समुद्रामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याची क्वांटिटी मेबी आपण अंदाज नाही करू शकणार आपण, पण समुद्राच्या पाण्यामध्ये जी क्वालिटी असते, ती संपूर्ण पाण्यामध्ये जी क्वालिटी असते तीच क्वालिटी एका थेंबामध्ये पण असते. हा थेंब पण तेवढाच खारट असतो जेवढं समुद्राचं पाणी खारट असतं. म्हणजे सॉल्ट ची जर पर्सेंटेज मध्ये जर आपण बघायला जर गेलो तर. म्हणून आणि तेच कंपॅरिझन आपण कृष्णाबरोबर करू शकतो की गुणात्मक म्हणजे क्वालिटी जर बघितल्या तर आपल्या आणि कृष्णाच्या क्वालिटी सिमिलर आहेत. आत्मा जर बघितला तर सिमिलर, सेम नाही. आणि क्वांटिटी वाईज जर बघितली तर आपण खूप कमी आहोत. आपण अंश आहोत आणि तो एक संपूर्ण आहे. तर हे ज्ञान असणं आवश्यक आहे. कृष्णाला विभू आत्मा म्हणतात आणि आपण अणु आत्मा असतो. अणु मिनिंग अक्षरशः न्यूक्लिअर ॲटम लेवलचा, आणि विभू म्हणजे एकदम जॅगॅन्टिक, भयानक मोठं, इम्पॉसिबल टू इमॅजिन इतकं मोठं. आपण जेव्हा भागवतम मध्ये जाऊ
किंवा इव्हन 11व्या अध्याय जेव्हा जाऊ तेव्हा कृष्ण विश्वरूप दर्शन योगामध्ये तो स्वतःच डिस्क्रिप्शन देतो, त्यावेळी आपल्याला समजेल की ती ती मॅग्निट्यूड काय, ती साईज काय आहे ते. आणि एक असतं मनामध्ये एक द्वंद्व असतं की बाबा हे वाईट आणि हे चांगलं, हे यश आणि हे अपयश, हा फायदा हा तोटा. हे जे द्वंद्व असतं ते द्वंद्व फक्त एकाच कारणामुळे असतं, अविद्या. की आपण स्वतःला देह समजत असतो आणि त्या देहाच्या दृष्टीने काय फायदा काय नुकसान हेच आपण बघत असतो, आत्म्याच्या दृष्टीने आपण बघत नसतो. तर हा जो नित्य संन्यासी असतो तो नित्य संन्यासी आत्म्याच्या लेवलवरती विचार करत असतो, शरीराच्या लेवलवरती विचार नाही करत, म्हणून तो द्वंद्वाच्या पलीकडे असतो. आणि ह्या द्वंद्वाच्या पलीकडे असल्यामुळे तो ह्या जगात असून सुद्धा तो जगात नसल्यासारखा तो त्याचं वागणं असतं. मिनिंग एखादी व्यक्ती समजा 4 शिव्या देऊन गेली आपल्याला, तर आपण मटेरियल माइंडेड जर असलो तर आपण काय बोलेल की मला कसा बोलला हा, त्याची हिंमत कशी झाली, मी आता त्याला धडा शिकवणार. म्हणून आपण एक त्याला 4 अजून शिव्या देऊ किंवा त्याला मारायला जाऊ किंवा त्याच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करू किंवा हे करू किंवा ते करू, काही ना काहीतरी करून त्याला रिपे करायचा आपण प्रयत्न करू की बाबा तू मला जे दिले तेच मी तुला परत देतो. वेअरएज आपण या द्वंद्वाच्या पलीकडे गेलो आणि आपण बघितलं की ही जी शिवी जी त्यांनी दिलेली ह्या शरीराला दिलेली, आत्म्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाहीये, तर आपल्याला त्यामुळे आपल्याला कधी वाईट वाटणारच नाही. ह्या स्टेजला पोहोचायला वेळ लागतो, पण नॉलेज हे असलंच पाहिजे कॉन्स्टंटली. आणि कॉन्स्टंटली आपण आपल्याला रिमाइंड केलं पाहिजे की बाबा मी आत्मा आहे, मी शरीर नाही. ह्या शरीराशी माझा टेम्पररी संबंध आहे आणि त्या शरीराचा वापर मी फक्त कृष्णाच्या सेवेकरता करायचा आहे. हरे कृष्ण. आता आपण छोट्याशा 2-3 छोट्याशा गोष्टी घेऊन या. हा पण श्लोक मी जरा डिटेलमध्ये केलाय 5.34 वगैरे, पण तरी मी जरा थोडं फास्ट घ्यायचा प्रयत्न करतो. तर कर्मसन्यासी आणि नित्य संन्यासी ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर कर्मसन्यासी कर्म सोडतो आणि मग संन्यासी बनतो. नित्य संन्यासी म्हणजे काय, त्यांनी संपूर्ण त्याग केलेला आहे, म्हणजे त्यांनी मेंटली त्यांनी रिनाऊन्स केलेलं आहे त्यांनी. आणि तो असा नाहीये की आधी संन्यासी नव्हता आणि आता संन्यासी झाला. नित्य, इटर्नली तो कधी म्हणजे कर्मफळाच्या अपेक्षेने त्यांनी कधीच काम नव्हतं केलं असं. आणि ओके, दुसरा अजून एक बघून घ्या की ह्या कृष्णाने आता हा नवीन पॉइंट का काढलाय नित्य संन्यास म्हणून. तर अर्जुनाला असं वाटत होतं की हे मी संन्यास वगैरे जे घेतोय वगैरे ते बरोबर आहे का नाहीये वगैरे वगैरे. ओके, तर त्याला ते कोणतं चांगलं हे समजावं आणि त्याला अजूनही कळावं की कर्मसन्यासातनं जे काही फळ मिळतं ते कर्मयोगातनंही प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून कृष्ण कर्मयोग म्हणजे कर्म करणारी व्यक्ती हीच व्यक्ती नित्य संन्यासी आहे हे सांगण्याकरता तो हे टर्म काढतोय. तो म्हणजे काय झालंय, आपण जर बघितलं तर कर्मसन्यास आणि कर्मयोग ह्या 2 टर्म्स आधी काढल्या आणि त्या समजायला त्याला डिफिकल्ट होत्या, म्हणून त्यांनी कर्मयोग ही टर्म टेम्पररीली ड्रॉप केली आणि नित्य संन्यासी आणली आणि मग त्या दोघांना कम्पेअर केलं. आणि त्यामुळे त्याला कळून आलं की आता कर्मसन्यास ही अशी व्यक्ती आहे जिनी कधी संन्यास घेतला नव्हता आणि आता त्यांनी संन्यास घेतलाय, पण नित्य संन्यासी ही कॉन्स्टंट संन्यासी आहे. आणि नित्य संन्यासी म्हणजेच कर्मयोग, कर्मयोगी. हा, हे जेव्हा अर्जुनाला कळतं त्यावेळी त्याला ते समजायला सिंपल पडणार की बाबा नित्य संन्यासी इज अ बेटर वे दॅन बिंग अ कर्मसन्यासी, आणि नित्य संन्यासी आणि कर्मयोगी हे सेम आहे म्हणून. ओके, आता हा सुहास प्रभू बोला. प्रभूजी, याचा अर्थ असा आहे की कर्मसन्यासी जो असतो तो जो संन्यास घ्यायच्या आधी कर्म करतो तो फळाच्या अपेक्षेने करतो का? हो, बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की बाबा आपण कसं स्टेप बाय स्टेप वरती जातो ना, तर ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम
आपण कर्म करत राहतो फळाच्या अपेक्षेने. मग नंतर आपण हळूहळू ते रिअलाइज करतो की हे बरोबर नाहीये म्हणून. मग त्या व्यक्तीला मग ते कर्मयोग करणं त्याला तेवढं सिम्पल नसतं ते, की बाबा कर्म करायचं पण ती मेंटॅलिटी चेंज करायची. अशी व्यक्ती कर्मसन्यासाच्या मार्गावरती जाऊ शकते. आणि असं काही म्हणजे असं हार्ड अँड फास्ट रूल नाही की कर्मयोगानंतर कर्मसन्यास किंवा कर्मसन्यास नंतर कर्मयोग किंवा आधी हे आधी ते वगैरे असं नाहीये. इट इज अ स्टेज. इट इज अ स्टेज विच यू अचीव डिपेंडिंग ऑन युअर नॉलेज, युअर मेंटॅलिटी. आणि कृष्ण ते मेन हेच सांगतोय आपल्याला की हे जे ही जी स्टेज आहे कर्मसन्यासी, ज्याला आपण ज्ञान योगी पण म्हणू शकतो, ज्याचं कृष्णाने पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ही जी स्टेज आहे त्याला कृष्ण चुकीचं आहे बोलत नाहीयेत. ओके. चुकीचं कधी ठरतं की जसं समजा आपल्याला मुंबईहून पुण्याला जायचं असेल तर एक रस्ता आहे, आपण एक्सप्रेसवेने जाऊ शकतो. दुसरा आहे की मुंबईहून आपण खालती गोव्याला जाऊ शकतो आणि गोव्याहून पुण्याला परत येऊ शकतो. त्यामुळे काय होईल की, आणि अजून एक आहे, समजा आपण मुंबईहून डायरेक्ट अरेबियन सी मध्ये गेलो आणि परत कधी आलोच नाही, तर या 3 मार्गांमध्ये चुकीचा मार्ग कोणता झाला? मुंबईहून डायरेक्ट अरेबियन सी मध्ये जाणं आणि परत नाही येणं, हा चुकीचा झाला. हा, त्याच्या कंपॅरिझन मध्ये मुंबई गोवा पुणा इज बेटर. बरोबर. पण मुंबई गोवा पुण्याच्या मार्ग कंपॅरिझन मध्ये मुंबई पुणा डायरेक्ट मार्ग इज बेटर. तर कर्मसन्यासी जे हा जो मार्ग आहे ना, तो मुंबई गोवा पुण्यासारखा आहे. त्यामुळे कृष्ण काय बोलतोय की दोन्हीही चांगले आहेत, पण त्या दोघांमध्ये कर्मयोग जो डायरेक्ट माझ्याशी लिंक होतो दॅट इज बेटर. मला प्रभूजी फंडामेंटल प्रश्न आलाय आता या डिस्कशन नंतर, की कर्मकांडामध्ये आपण म्हणतो की धर्माला अनुसरून आपण कर्म करत जायचे आणि फळाची अपेक्षा करत जायची. बरोबर. ते नाही, कर्मकांड आहे. फळाची अपेक्षा करत जायची नाही, फळाची अपेक्षा लोक म्हणजे आपण जनरली करतो करतात. कर्मकांडामध्ये, राईट? की नाही बरोबर माझ्या मुलीला चांगले मार्क मिळू दे, मी सत्यनारायण, असं जस्ट एक्झाम्पल. बरोबर. दुसरं कर्मसन्यास म्हणजे मी समजली होती की चांगले कर्म करायचे पण फळाची अपेक्षा करायची नाही. पण ते तुम्ही म्हणजे ते माझी चुकीचं अंडरस्टँडिंग होतं. कर्मसन्यास म्हणजे कर्म न कर्म करणं. न करणं हा, बेसिकली. तर ते कर्म न करणं, तर हे मला अजूनही म्हणजे पटतच नाही की कर्म न करणं हे आलंच कसं काय. कारण की कृष्ण भगवान नेहमी सांगत आतापर्यंत आलेले आहे की कर्म न करणं हे चान्सच नाही. तुम्ही झोपले तरी पण कर्म आहे, तुम्ही किती काही केलं नाही तरी पण कर्म आहे. तर कर्म न करणं, कर्म संन्यास कसा आहे हे मला बरोबर. कळतच नाहीये फंडामेंटली. बर म्हणून म्हटलं एकदा विचारूया प्रभूजी. बर. हा जो पॉइंट आहे ना, तो आपण 6व्या अध्यायात बघणार आहोत. आपण 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये कृष्ण एक महत्वाचा श्लोक बोलतो. आय थिंक मी त्याबद्दल बहुतेक 5.1 का 5.2 मध्ये बोललो असेल, आठवत नाही मला. त्या श्लोक आहे, आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आरु म्हणजे ध्यान योगामध्ये 8 स्टेजेस आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. तर पहिले जे 5 स्टेजेस आहेत त्याला आरुरुक्ष म्हणतात आणि नंतरचे जे 3 स्टेजेस आहेत ध्यान, धारणा, समाधी, त्याला योगारूढ म्हणतात. तर कृष्ण काय बोलतोय की जोपर्यंत तुम्ही यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार करत आहात तोपर्यंत कर्म कारणम उच्यते. मिनिंग त्या मार्गावरती तुम्हाला पुढे चालायचं असेल तर तुम्हाला कर्म करावं लागतं. आणि नंतर तो बोलतो योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. शम म्हणजे स्टॉप. स्टॉप व्हॉट? कर्म. तर तो बोलतोय की तुम्ही कर्म स्टॉप करणं इज द मेकॅनिझम ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता योगारूढच्या स्टेजवरनं. तर म्हणजे कर्म करणं स्टॉप करणं इज पॉसिबल. बट अर्जुनाला कृष्णाने 3ऱ्या अध्यायात तसं का सांगितलं त्याचं कारण पण आपण ह्या 2-4 श्लोकांमध्ये बघणार आहोत. तर त्यावेळी अर्जुनाचं स्टेज काय होतं, मी युद्ध करावं का करू नये.
कृष्णाला माहित आहे की तो क्षत्रिय आहे, त्याचा धर्म आहे युद्ध करणं, आणि युद्ध करणं इज द बेस्ट पॉसिबल ऍक्शन नाव. त्यामुळे कृष्ण त्याला बोललेला आहे की तुझ्याकरता, तू गृहस्थाश्रमी आहेस, क्षत्रिय आहेस, तुला युद्ध म्हणजे तुझं कर्म करायलाच पाहिजे. तू बोलूच नाही शकत असं की मी जाईन आता जंगलामध्ये आणि तपस्या करत बसून कर्म करणार नाही म्हणून. दॅट इज रॉंग ऍक्शन फॉर यू. सिमिलरली सेम थिंग इज ऍप्लिकेबल फॉर अस ऑल्सो. आपण गृहस्थाश्रमी व्यक्ती आहोत. आपण उद्या उठून बोलू नाही शकत माळ घेतली आणि पळतो हिमालयामध्ये, नाही. जर तसं करायचं होतं तर ब्रह्मचर्यावरनं डायरेक्टली संन्यास घ्यायला पाहिजे होता तुम्ही. जेव्हा तुम्ही गृहस्थाश्रम मध्ये पदार्पण केलेलं आहे त्यावेळी मी माझ्या बायकोला बोलू शकत नाही की काल मी भगवद्गीता शिकलो आणि आता मी पळतो हिमालयामध्ये, नाही. माझं कर्तव्य आहे त्यांचं संगोपन करणं, सगळं संपूर्ण त्यांचं त्यांना वेल सेटल करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि नंतर हवं तर मी पुढची स्टेप घेऊ शकतो. त्यामुळे कृष्णाने म्हणून अर्जुनाला सांगितलं की कर्म करायलाच पाहिजे तुला. पण आता तो काय करतो इथे, बिकॉज तो कन्फ्युज झालेला आहे, मी युद्ध करावं का करू नये हे अजूनही त्याला कळत नाहीये. म्हणून तो कृष्ण आता अजून डिटेलमध्ये जातो की कर्मयोग इज द बेस्ट पॉसिबल ऍक्शन. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल 3ऱ्या अध्यायाच्या 16, 17, 18, 19 मध्ये 17, 18, 19 मध्ये त्यांनी सांगितलेलं की एखाद्या व्यक्तीला कर्मफलाची अपेक्षा नसली तरी सुद्धा कर्म न करणं करण्याकरता काही रिझनच नाहीये. जरी एका रोबोला लहान मुलाशी काही प्रेम नसला तरी सुद्धा तो त्याचं कर्म करतच राहतो. त्यामुळे फळाची अपेक्षा नाही, दॅट कॅनॉट बी अ रिझन ज्यामुळे मी कर्म करणार नाही. पण मग जेव्हा आता तुम्हाला ह्या स्टेजला आला आहात की तुम्हाला कळते की तुम्हाला कर्म करायलाच पाहिजे, तर मग कृष्ण बोलते की मेंटॅलिटी तुम्ही तुमची चेंज करा. तुम्हाला संपूर्ण भगवद्गीतेमध्ये तुम्हाला हा एक युनिफॉर्म मेसेज मिळेल कृष्णाकडनं की तुम्ही जे करताय ते करणं चेंज करण्याची गरज नाहीये. ऑफकोर्स पाप कर्म करत असाल तर स्टॉप केलंच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. बट जर का तुम्ही व्यवस्थित धर्माचं आचरण ठेवून तुम्ही जर का तुम्ही कर्म करत असाल तर कृष्ण बोलते तुम्हाला त्याच्यात काहीही चेंज करायची गरज नाहीये. नो नीड टू चेंज एनी ऍक्शन. द ओनली नीड इज टू चेंज युअर मेंटॅलिटी. आणि ती मेंटॅलिटी कशी असली पाहिजे कर्मयोगाच्या पर्स्पेक्टिव्हनी ते तो ह्या पूर्ण अध्यायामध्ये डिटेलमध्ये जाऊन सांगतो आता. ओके. पण याचा अर्थ बेसिकली म्हणजे ती जी स्टेज आहे कर्मसन्यास, ती स्टेज गृहस्थाश्रम मध्ये असणाऱ्या व्यक्तींकडे कधी येऊच शकत नाही, हे मी समजली प्रभूजी. इज दॅट राईट? येऊच शकत नाही, मे बी दॅट्स अ लिटल स्ट्रॉंग स्टेटमेंट, पण जनरली येत नाही. आणि त्याची म्हणजे आणण्याची तशी गरजही नाहीये की जर का तुम्ही 100% कृष्णाकरता तुम्ही कर्म करत असाल तर कर्मसन्यास करण्याची गरज काय आहे तुम्हाला. आणि इकडे तोच पॉइंट येतोय की कृष्ण तेच इकडे सांगतोय की तुम्ही आतापर्यंत तुम्ही स्वतः करता कर्म करत आलेला आहात फळाची अपेक्षा ठेवून, आणि तुम्हाला मिळालेलं काय आहे, फक्त रिपीटेड बर्थ अँड डेथ. आता तो बोलतोय की आता तुम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली आहे, मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर तुम्ही परत कशाला तेच करताय तुम्ही ज्याच्यामुळे तुम्हाला बर्थ अँड डेथ मध्ये होतोय. काय गॅरंटी आहे तुम्हाला पुढचा जन्म मनुष्य जन्म मिळेल म्हणून. जर का तुम्हाला मनुष्य जन्म नाही मिळाला पुढचा तर तुम्ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी हरवून बसला तुम्ही. म्हणून तो बोलतोय की ह्या जन्मीच तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर गिव्ह अप दॅट मेंटॅलिटी ज्यामुळे तुम्ही स्वतः करता कर्म करत होता. आणि म्हणून तो बोलतोय की तुम्ही कर्म तर कराच, ते करायलाच पाहिजे तुम्हाला, पण तुम्ही स्वतः करता नका करू, माझ्या करता करा. आणि आपण त्या नंबर लाईनचं उदाहरण घेतलेलं ना, पाप कर्म करणं इज निगेटिव्ह, हा, कर्म न करणं इज 0, बट कर्म कृष्णा करता करणं इज पॉझिटिव्ह, अँड एनी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0 ऑर एनी नेगेटिव्ह नंबर. तर हे आहे इकडे हा मेन जो पॉइंट आहे ना, हा जर आपल्याला समजला ना तर आपल्याला भक्ती मार्गावरती जाणं म्हणजे अक्षरशः फक्त एक पाऊल पुढे टाकण्यासारखं इतकं सोपं आहे. ओके ओके प्रभूजी. द्वंद्व स्थितीतून मुक्त राहण्याचा अर्थ काय आहे, तर आपण काय होतंय की
आपण बोललेलो आपण की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जी हवी आहे ती जर झाली तर आपण आनंदी होतो, नाहीतर आपण दुःखी होतो. हा. आणि कधी आपण एखादी गोष्ट सुरू करतो काम करायला, त्यावेळी आपल्याला एक रिझल्टची अपेक्षा असते की बाबा अमुक एक रिझल्ट व्हायला हवा म्हणून मी करतोय, किंवा अमुक एक रिझल्ट व्हायला नको म्हणून मी काम करतोय. आणि त्याप्रमाणे जर का आपण तो परिणाम मिळाला आपल्याला तर आनंदी, किंवा नाहीतर दुःख होतं. हा. आणि मग नंतर मग काय होतं की आपल्याला मग असं वाटत राहतं मी हे का केलं, किंवा नंतर असं केलं असतं तर बरं झालं असतं. मग त्यामुळे काय होतं, दुःख पण निर्माण होतं, जे हवं ते मिळालं नाही, आणि आपल्या केलेल्या कामावरती पण आपल्याला मग ते वाईट वाटत राहतं की बाबा मी चुकीचं केलं म्हणून वगैरे. तर लॉंग पिरियड मध्ये जर का तुम्ही बघितलं लॉंग टर्मच्या दृष्टीने, तर ह्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नसतो. कधी कधी आपल्याला वाटतं की ऑफिसला जाताना मी अमुक एका रस्त्यावरनं गेलो आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो, मी दुसऱ्या रस्त्यावरनं गेलो आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो नसतो. हा. तर त्यानंतर समजा ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आपण आपण चिडतो किंवा रागावलो, किंवा कोणाशी बाजूवाल्या गाडीतल्या माणसाशी भांडण वगैरे झालं वगैरे वगैरे, आणि नंतर मग थोडी बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली, अगदीच झालं तर गाडीतनं उतरून एकमेकांना मारहाण वगैरे केली वगैरे. आणि त्या अवस्थेमध्ये आपण ऑफिसला गेलो आणि तिकडे आपण आपल्या टीमच्या लोकांमधले चुकीच्या पद्धतीने वागलो वगैरे. आणि ह्याच गोष्टीला तुम्ही एक 5 वर्षांनंतर रिवाइंड करून बघा, मग तुम्हाला काय वाटेल, अरे काय वेगळेपणा होता हा. मिनिंग काय आवश्यक होतं का की फक्त ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, फक्त 15 मिनिटं अर्धा तास तर उशीर झालेला मला, एवढं ह्याच्याकरता करायची काय गरज होती. त्यामुळे काय झालंय की आपल्याला एका इक्विलिब्रियमच्या मेंटल स्टेटमध्ये आल्यावरती आपल्याला जाणवतं की बाबा हा मूर्खपणा आहे. अक्षरशः शॉर्ट टर्म प्लेजर होतं माझ्याकरता की माझा जो आतमध्ये एक राग निर्माण झालेला तो बाहेर काढण्याचा, पण लॉंग टर्म मध्ये तो वेडेपणाच होता, तो काही आवश्यकता नव्हती. तर मग ते आपण कळतं आपल्याला की आपण हे जे द्वंद्व आहे, हे माझ्याकरता चांगलं आहे, माझ्याकरता वाईट आहे, हे मला आनंद देतंय, हे दुःख देतंय वगैरे, हे द्वंद्व मनात जे असतं त्यामुळे आपण हे अशा ऍक्शन्स क्रिएट करतो. तर कृष्ण हे सांगतोय की दीर्घ काळामध्ये जर बघितलं तर हे भौतिक द्वंद्व हे निरर्थक आहेत सगळे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं आणि नंतर आपण डिसाईड करतो की बाबा अशा प्रकारे वागलं नाही पाहिजे, हा, हे माझ्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने तो घातक आहे. ते त्यावेळी आपण नंतर जेव्हा डिसाईड करतो की मी हे आता स्टॉप करणार, अशा रीतीने बिहेव करणं वगैरे, त्यावेळी आपण बोलू शकतो की आपण द्वंद्व स्थितीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण सक्सेसफुल होऊ शकतो त्याच्यातनं. एक उदाहरण घेऊ हा पॉइंट समजण्याकरता की द्वंद्व स्थितीतून मुक्त माणूस व्यावहारिकरित्या कसा राहू शकतो. एक छोटस एक्झाम्पल घेऊ. जेव्हा जेव्हा तुम्ही एका समजा शहरात गाडी चालवताय आणि छान गाडी आहे, समजा मर्सिडीज गाडी आहे तुमची, तर त्या शहरातल्या रस्त्यावरती काही खड्डे नसतील, मध्ये मध्ये एखाद दोन स्पीड ब्रेकर येतील किंवा अगदी छोटासा खड्डा वगैरे जर असला तर, पण तुम्हाला त्याच्यातनं काही जाणवणार नाही, तशी राईड एकदम स्मूथ असेल. पण तीच गाडी जर का तुम्ही एका गावातल्या रस्त्यावरती चालवली, जिथे रस्ता तेवढा चांगला नाही, तर खड्डे भरपूर असतील, खडबडीत असेल रस्ता वगैरे, तर तुम्हाला ते जाणवून येतं की रस्ता चांगला नाही. तर त्याचे जे त्रास होतो तुमच्या शरीराला, मनाला वगैरे, तो एक्सपिरियन्स आपण करतो आपण. मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे, हा, जर का आपण त्याच गोष्टीवरती आपण वैतागत राहिलो वगैरे, तर दॅट इज नॉट अ सोल्युशन, राईट. समजा आपण जेव्हा विमानातनं प्रवास करू, तर विमानातनं प्रवास करताना खालती रस्त्यावरती किती खडबडीतपणा आहे त्याचा आपल्याला काहीही फरक पडत नाही आपल्याला. तर त्याचप्रमाणे आहे, म्हणजे विमानाच्या दृष्टीने काय झालंय, आपण आपलं जी मानसिक वृत्ती जी आहे, कॉन्शियसनेस आहे, ती आपण रेज केलेली आहे. आणि जेव्हा अशा भौतिक गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला चढ उतार येतात आपल्या आयुष्यामध्ये, त्यावेळी आपण आपली मानसिक वृत्ती वरच्या लेवलला नेऊन ठेवायची, ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की हे जे काही होतंय माझ्या आयुष्यामध्ये, हे माझ्या पूर्वकर्मांचे परिणाम आहेत.
हे जेव्हा आपण एक्सेप्ट करू त्यावेळी आपल्याला कळेल की कृष्णाची कृपा आहे माझ्यावरती, म्हणून ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात होत आहेत. त्यामुळे कृष्ण माझं फ्युचर आणि प्रेझेंट व्यवस्थित कंट्रोल करतोय. माझ्या आयुष्याची जी दोरी आहे ती कृष्णाच्या हातात आहे आणि त्यांनी व्यवस्थितरित्या सगळं प्लॅन केलेलं माझ्याकरता, की त्यांनी एवढ्या गोष्टी माझ्या आयुष्यात प्लॅन करून ठेवल्यात की मला माझी जी चुकीची कर्म होती, पाप कर्म होती, त्याची मला फळं वेळच्या वेळी अशा रीतीने मिळतील ज्याच्यामुळे मला एक त्यातनं अक्कल येत राहील आणि ज्याच्यामुळे मी परत ती चूक करणार नाही आणि कृष्णाच्या मार्गावरती जास्ती सिन्सिअरली आणि फोकस्ड पद्धतीने मी चालू शकेन. तर हे आपल्याला जेव्हा कळतं ना त्यावेळी प्रॅक्टिकली आपण ह्या द्वंद्व स्थितीतून मुक्त राहू शकतो. आणि हे आम्ही स्वतः सुद्धा एक्सपिरियन्स केलं आणि हे तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स ऑन अ डेली बेसिस करत असाल तुम्ही, की जेव्हा आपल्याला कळतं की एखादी गोष्ट वाईट आहे आपल्या जीवनात आणि त्यानंतर काही दिवसांनी काही वर्षांनी तुम्हाला कळतं की नाही, ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली ती माझ्याकरता चांगली होती म्हणून. त्यावेळी तुम्हाला कळतं की आपलं शॉर्ट टर्म जे पर्स्पेक्टिव्ह आहे ज्यामुळे आपण एखाद्या गोष्टीला चांगलं किंवा वाईट समजतो, दॅट पर्स्पेक्टिव्ह इज इनकरेक्ट. आपण ते लॉंग टर्मच्या दृष्टीने बघायला पाहिजे. बट आपल्याला लॉंग टर्मचं काही नॉलेज नसतं. पुढे 10 वर्षांनी काय होणार आहे काय माहिती, पण ते कृष्णाला माहित आहे. कृष्णाचं इंटेन्शन पण चांगलं आहे, नॉलेज पण परफेक्ट आहे आणि त्याचं प्लॅनिंग पण परफेक्ट आहे. त्यामुळे एखादी गोष्ट त्यांनी आपल्या आयुष्यात आणून ठेवली तर ती आपल्याकरता चांगलीच आहे, त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट चांगली असूच शकत नाही. हा ठाम विश्वास निर्माण झाला पाहिजे. पण अगेन तो तुम्ही मटेरियल अँगलनी नाही बघितला पाहिजे, की समजा तुम्हाला वाटलं की बाबा आता मला एखादी गोष्ट झाली आणि पुढे मला 10 लाख रुपयांचा फायदा झाला, तो 10 लाख रुपयांचा फायदा तुम्ही जर मटेरियल अँगलनी बघत असाल आणि म्हणून तुम्हाला ते चांगलं वाटत असेल तर दॅट इज नॉट अ करेक्ट पर्स्पेक्टिव्ह. यू नीड टू सी की स्पिरिच्युअल प्रोग्रेस माझा कसा होऊ शकेल, ही गोष्ट आता माझ्या आयुष्यात झालेली आहे, त्या दृष्टीने ते चांगलं किंवा वाईट इव्हॅल्युएट केलं पाहिजे. आणि कृष्ण त्यामुळे त्या दृष्टीने त्याचं प्लॅनिंग करतो. आपण चौथा श्लोक बघूया. सांख्य योगौ पृथक बालः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्. अनुवाद. हरे कृष्णा. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग म्हणजेच कर्मयोग हा भौतिक जगाच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून भिन्न असे म्हणतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. हरे कृष्ण हरे प्रभू. कृष्ण. आता परत कृष्ण अजून काय करतोय डिटेलमध्ये जाऊन आता आपल्याला अजून सांगतोय की ह्या दोघांमध्ये फरक आहे नाहीये काय आहे वगैरे सगळं. ओके. कृष्ण अर्जुनाचा प्रश्न आहे आणि प्रभूजी आता पहिली गोष्ट म्हणजे आता सांख्य योगौ पृथक बाला. पृथक म्हणजे काय, वेगळं वेगळं. हा पृथक पृथक हा श्लोक हा शब्द आलेला पहिल्या अध्यायामध्ये, जेव्हा शंख वाजवला गेलेला तेव्हा. तर बाल हा म्हणजे एक लहान व्यक्ती, म्हणजे आयु म्हणजे ज्याचं वय कमी आहे. ती व्यक्ती काय समजते, लहान व्यक्ती काय समजते की सांख्य योग आणि सांख्य आणि योग म्हणजे कर्मयोग हे वेगळं वेगळं आहे. तर सांख्य म्हणजेच काय झालं, कर्मसन्यास. सांख्य जर का अ टेक्निकली जर बघायला झालं तर सांख्य म्हणजे अनालिटिकल स्टडी, इंग्लिशमध्ये आपण जे बोलतो ते. अनालिटिकल स्टडी म्हणजे काय, अनालिसिस म्हणजे काय, कोण सांगू शकेल? कोण सांगेल अनालिसिस? म्हणजे अनालिसिस म्हणजे एखाद्या गोष्टीचा डीप मध्ये डेटा पॉइंट देऊन कन्क्लूड करणं. ती एक मेथड झाली, बट अनालिसिस म्हणजे काय? समजा मला डेटा पॉइंट्स नसतील म्हणजे वापरायचे. विश्लेषण त्याचं अजून फाइंड आउट करणं इन्फॉर्मेशन बेसिकली. हा म्हणजे कसं, तर बेसिकली काय आहे, एखादी मोठी गोष्ट जर असली तर त्याला मोठा प्रॉब्लेम जर असला तर त्याला छोट्या 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 प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करणं, त्यांना इंडिव्हिज्युअली स्टडी करणं
त्या इंडिव्हिज्युअल स्टडीचे कन्क्लुजन्स डिराईव्ह करणं, त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्टडीजचे कन्क्लुजन्सना एकत्रित आणणं आणि मग त्या मोठ्या प्रॉब्लेमचं स्टडी करणं आणि त्या मोठ्या प्रॉब्लेमचं कन्क्लुजन आणणं, ह्याला अनालिसिस म्हणतो आपण. ठीक आहे. तर मटेरियल वर्ल्डच्या दृष्टीने काय झालं, तर संपूर्ण हे मटेरियल वर्ल्ड जे आहे ते 24 तत्वांपासून बनलेलं आहे. 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, नंतर आपले मन, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूत वगैरे, कर्म आणि काय म्हणतात त्याला, काल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. ते 25 असे आहेत, 24 नाही 25 आहेत. काल 25वा आहे ते. तर ह्यांना इंडिव्हिज्युअली स्टडी जर केलं तर आपल्याला कळून येतं की ते एक्झिस्ट का करतं, आणि त्यांचं इंडिव्हिज्युअल स्टडी करून मग नंतर मेन गोष्टीचं मटेरियल वर्ल्डचं कन्क्लुजन काढणं, त्याला सांख्ययोग म्हणतात. तर कृष्ण काय इथे बोलतोय की भक्तियोग म्हणजेच कर्मयोग, भक्तियोग आणि कर्मयोग टेक्निकली आर बिट डिफरंट. हा, भक्तियोग हा कर्मयोग असू शकतो, पण कर्मयोग हा भक्तियोग असतोच असं नाहीये. मी कृष्णाचं नाव सुद्धा कधी ऐकलं नाही, कृष्ण कोण आहे हेही माहिती नाही, परंतु तरी सुद्धा मी फळाची अपेक्षा न ठेवता मी कर्म करू शकतो, म्हणजे तो कर्मयोग झाला, तो भक्तियोग नाही झाला. पण भक्तियोग म्हणजे काय, तर मी स्पेसिफिकली कृष्णाकरता भक्ती करण्याकरता मी कर्म करतोय, तो भक्तियोग झाला. पण जर ह्या स्टेजला जर बघितलं तर वी डोंट नीड टू डिफरन्शिएट भक्तियोग आणि कर्मयोग मध्ये काय आहे डिफरन्स. पण तरी सुद्धा आता कर्मयोग आणि सांख्ययोगाला एकत्रित जर आपण कम्पेअर करायचं झालं तर कृष्ण काय इथे बोलतोय की जे अज्ञानी आहेत ते लोक ह्यांना भिन्न समजतात, पण जे खरे ज्ञानी आहेत ते काय बोलतात की कोणताही मार्ग तुम्ही चांगल्या रीतीने जर त्याचं अनुसरण केलं तर एका मार्गात जे फळ मिळतं तेच दुसऱ्या मार्गातनं पण तुम्हाला फळ मिळेल. चांगली रीती इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आणि आपण ते कळून येईल की इट इज नॉट सिम्पल की कर्मसन्यासात चांगल्या रीतीवरती एंड पर्यंत चालत जाणं. आणि शेवटी 5.6 मध्ये कृष्ण सांगतो की ते का डिफिकल्ट आहे. 5.5 मध्ये सुद्धा थोड्या रीतीने सांगतो. आणि तसंच तुम्हाला आठवत असेल की तिसऱ्या अध्यायातल्या 31व्या आणि 32व्या श्लोकामध्ये सुद्धा तो बोललेला, आणि चौथ्या अध्यायाचा 39 आणि 40व्या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी मायनर इन्फॉर्मेशन दिलेली. आणि ह्याचं कन्क्लुसिव्ह इन्फॉर्मेशन 12व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकात तो देतो, जेव्हा तो बोलतो क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त पासते. म्हणजे हा मार्गावरती चालणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे आणि इट इज नॉट रेकमेंडेड. आणि तेच तो 5व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये पण सांगतो. तर इथे पॉइंट असा आहे की एखादी व्यक्ती ज्याला ज्ञान कमी आहे तो ह्या दोघांना वेगळं वेगळं समजतो, हे इथे कृष्ण सांगते आपल्याला. दोघांमध्ये जर का आपण पाथ जर बघितला तर तो वेगळा वेगळा असू शकतो, पण त्याचा एंड रिझल्ट जो आहे तो सेम आहे दोघांकडे. आपण हे आधी बोललेलो, त्यामुळे मी परत थोडस संक्षिप्त रूपात घेतो, अदरवाईज मी पुढे जातो. मी की सांख्य आणि योग असे दोन कृष्णाने शब्द वापरलेले आहेत. तर या दोघांमध्ये कर्मसन्यास योग म्हणजेच ज्ञानयोग, ह्याच्याकरता कृष्णाने सांख्य हा शब्द वापरलेला आहे. आणि निष्काम कर्मयोग, नुसतं कर्मयोग नाही तर निष्काम कर्मयोग, कारण कर्मयोगामध्ये सकाम कर्मयोग पण असा एक अर्थ निघू शकतो. तर निष्काम कर्मयोगा करता कृष्णाने योग हा शब्द वापरलेला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की तिसऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना. म्हणजे ज्ञानयोगाला कृष्ण सांख्य योग म्हटलेलं आहे, सांख्य म्हटलेलं आहे, आणि कर्मयोगाला योग म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे थोडे टर्म्स थोडे समजायला मे बी थोडेसे डिफिकल्ट असतील, आणि तुम्हाला असं वाटत असेल हे मी का समजलं पाहिजे म्हणून वगैरे. तर इट इज नॉट क्रिटिकल टू अंडरस्टँड धिस वन. जर का तुम्हाला एखादं गोष्ट नाही व्यवस्थित समजली तरी ऑन अ प्रॅक्टिकल बेसिस भक्ती योग शिकताना इट विल नॉट मेक एनी डिफरन्स टू यू. त्यामुळे असं डिसहार्टन होऊ नका तुम्ही की मला ही गोष्ट समजली नाही किंवा प्रभू नीट सांगू शकले नाही वगैरे वगैरे. इट इज ओके, इट इज कम्प्लिटली ओके ही गोष्ट जर का तेवढी डिटेलमध्ये नाही समजली तरी.
ओके. कृष्णाने बाल हा शब्द का वापरलाय तिकडे, तर काय असतं की लहान मुलं जी असतात त्यांच्यामध्ये भलेही भरपूर निरागसपणा असो, पण त्यांच्यामध्ये जी बुद्धी असते ती कमी असते आणि एक डिस्क्रिमिनेशनची पॉवर असते एक आपली, की आपण कळतं आपल्याला नॉलेज म्हणजे काय, तर नॉलेज आपल्याला सांगतं की चूक काय आणि बरोबर काय. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी आपल्याला सांगतं की चूक नाही करायचं आणि बरोबर गोष्ट करायची. समजा एक छोटस उदाहरण दिलं तर समजा एक 20व्या माळ्यावरती एक माणूस उभा आहे. त्याला त्याच्या मनात विचार आला की बाबा मला खालती गॅलरीतनं उडी मारायची. तर नॉलेज त्याला काय सांगतं की बाबा 20व्या माळ्यावरनं उडी मारली तर तुला मृत्यू होईल आणि उडी नाही मारली तर मृत्यू नाही होणार. ते ज्ञान झालं. बुद्धी त्याला काय सांगते की बाबा मृत्यू होणार आहे ना, मग तू उडी नको मारूस. ते बुद्धी झाली. तर डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे त्याचं बेसिस फाउंडेशन आहे ती बुद्धी आहे. पण डिसिजन घेण्याकरता जो प्रायमरी स्टडी करावा लागतो ते म्हणजे ज्ञान झालं. तर इथे म्हणजेच काय झालं की एक डिस्क्रिमिनेशनची पॉवर असली पाहिजे. चूक काय बरोबर काय समजल्यावरती चूक न करणं. तर ती जी आहे ते भेदभाव आणि ती बुद्धिमत्ता ह्या दोघांचंही लहान मुलांमध्ये अभाव असतो थोडा. त्यामुळे एखादी गोष्ट जर का मोठ्या व्यक्तीने जर केली आणि चुकीचं केली तर आपण बोलतो रे काय बालिशपणा आहे हा म्हणून. तर त्याचा अर्थ काय असतो की जास्ती तू खोलवर गेला नाहीस विचार करायला, तू तुझ्या ज्ञान मिळवलं नाहीस किंवा ज्ञानच असलेल्या ज्ञानाचा वापर नाही केला आणि बुद्धीचा वापर नाही केला. त्यामुळे ते परिपक्व नसतं, मॅच्युअर नसतं. ते काय असतं की सुपरफिशियली त्यांना वाटलं की हे बरोबर आहे, त्यांनी लगेच करून टाकलं, मग नंतर त्यांना कळतं की बाबा हे चुकीचं होतं म्हणून. तर कृष्ण इथे अशा लहान मुलांचा संदर्भ देऊन ज्यांची बुद्धी लहान मुलांप्रमाणे असते त्यांना तो कम्पेअर करतो इकडे, कारण दोघांच्या बुद्धिमत्तेची पातळी सेम असते. त्यामुळे इथे कृष्ण अज्ञानी लोक म्हणतात आणि त्याला बाल असं म्हणतात तिकडे. मी जातो जरा पुढे. ओके. सांख्ययोग आणि कर्मयोग मध्ये वेगळं पाहण्यामागे कारण काय आहे, आता हे पण आपण थोडं समजून घेऊया. तर सांख्ययोग मध्ये व्यक्ती काय करतो, तो फक्त चिंतन करतो आणि अनालिसिस वरती तो लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे तो काय करतो, डीप मध्ये जाऊ शकतो तो, की बाबा एखाद्या एखादा पदार्थ आहे तर त्याचे काय घटक आहेत, त्या घटक पदार्थाचे अजून काय घटक आहेत वगैरे, हे सगळं तो करू शकतो. त्यामुळे त्याला कळतं की बाबा ह्याच्या पलीकडे आपल्याला जायला हवं. हा जो मार्ग आहे तो निष्क्रियतेवरती आधारित आहे, म्हणजे क्रिया नाहीये त्याच्यामध्ये. तिकडे बुद्धिमत्ता वापरली जाऊ शकते पण क्रिया नाहीये. कर्मयोग मध्ये काय असतं की ह्या सगळ्यांचं जे आहे त्याचं जे एक भ्रामक स्वरूप म्हणू शकतो ना आपल्याला, ज्यामुळे भ्रम पडतो, इल्युजन होतं आपल्यामुळे, आपल्याला वाटतं की हे चांगलं आहे म्हणून ते करावं आणि हे चांगलं नाही म्हणून करू नये. तर ते जे स्वरूप जे आहे भ्रामक जे आहे ते कर्मयोगामध्ये व्यक्ती ओळखतो लवकर आणि त्याला कळतं की ह्याच्यामुळे आपल्याला हे भ्रामक स्वरूप आहे ते ओळखून त्याच्याकडे न जाता आपल्याला कृष्णाकडे जायला हवं. त्यामुळे कृष्णाकडे जाण्याकरता तो कृती जी करायला लागते तो कृती करतो आणि त्यामुळे हे मार्ग एका दृष्टीने आपण बोलू शकतो की हे भिन्न आहेत म्हणून. पण दुसऱ्याच दृष्टीने जर बघितलं तर हे भिन्न का नाहीत हे जर बघितलं तर जर का आपण दोघांचंही उद्दिष्ट जर बघितलं तर उद्दिष्ट दोघांचंही आहे की भौतिक जगाच्या पलीकडे नेणं. आणि ह्याचा फंडामेंटल काय आहे, तर आपण ह्या शरीरामध्ये आहोत आता, ते शरीर आपण एक दिवशी सोडणार आहोत आणि जर का व्यवस्थित आपलं कर्म नसेल, भक्ती नसेल तर आपल्याला परत दुसऱ्या शरीरात जावं लागेल. त्यामुळे आपण आणि हे शरीर वेगळं वेगळं आहे आणि ह्या शरीरामध्ये आपल्याला कोंडलं गेलेलं आहे, असं तुरुंगात टाकल्यासारखं आहे ते. तर त्याच्यातनं निघण्याकरता आपल्याला ह्या पूर्ण भौतिक जगातनं बाहेर पडणं आवश्यक आहे. आणि
ते जेव्हा आपण पडू तेव्हा आपण बोलू की जन्ममृत्यूच्या संसारातनं आपण बाहेर पडलो. म्हणजे काय तर आता हा आपला इमिडिएट प्रॉब्लेम आहे. तर म्हणजेच काय की ह्या भौतिक जगातनं आपल्याला बाहेर जे काही नेऊ शकेल ते चांगलं आहे. जी पण गोष्ट आपल्याला भौतिक जगात ठेवू शकते ती वाईट आहे. मुंबई पुण्याचं उदाहरण तेच आपण घेतलं. हा समजा एक्सप्रेसवे वरती आपली गाडी अडकली आणि आता ती गाडी रिपेअर होण्यासारखी नाहीये आणि कोणी मेकॅनिक पण जवळ शक्य नाहीये मिळणं, आणि आपण अशा ठिकाणी पडलोय आणि जोराचा पाऊस पडतोय, वारा आहे आणि अक्षरशः पाणी पाणी साचलेलं आहे, अशी अशी समजा परिस्थिती झालेली आहे. तर अशा वेळी तुम्हाला समजा कोणी हेलिकॉप्टर पाठवलं आणि उचलून नेलं तुम्हाला आणि पुण्याला नेलं, तर तो मार्ग चांगला आहे. किंवा समजा एखादी मोठी गाडी आली, बस किंवा ट्रक आली वगैरे, तर तो आणि त्यांनी तुम्हाला पुण्याला नेलं तर ते सुद्धा चांगलं आहे. किंवा एखादी बैलगाडी आली आणि त्यांनी तुम्हाला पुण्याला नेलं तर तो सुद्धा मार्ग चांगला आहे. करंट परिस्थितीमधनं बाहेर नेणं हा ऑब्जेक्टिव्ह होता, तो ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाला. पण जर का तुम्ही बघितलं तर हेलिकॉप्टरनी जाणं इज फार मोर एफिशियंट. कारण बस आणि ट्रक सुद्धा त्या पाण्यामध्ये अडकू शकते, खडबडीत रस्त्यामुळे अडकू शकते, पावसाचा वगैरे त्रास होऊ शकतो त्याला. हेलिकॉप्टरला तो नाही होणार त्रास. तर हेलिकॉप्टर हा जो प्रकार आहे तो म्हणजे कर्मयोग झाला, आणि बस बैलगाडी वगैरे जो प्रकार होता तो म्हणजे तो कर्मसन्यास योग आहे, ज्याला तिकडे सुद्धा भरपूर त्रास होतो. म्हणून कृष्ण काय बोलतोय की त्या उद्दिष्टांची समानता लक्षात घ्या. जे एक ज्ञानी व्यक्ती समानता लक्षात घेते, आणि ज्ञानी व्यक्ती म्हणून त्याला बालिश म्हटलं जात नाही, पण अज्ञानी व्यक्तीला बालिश म्हटलं जातं. म्हणून ते कृष्ण बोलतो एकम अप्या स्थित सम्यक. एकम आहे ते सिच्युएटेड विथ द सेम पर्पज. त्याचा एंड गोल आहे तो सेम आहे. तर मी हा एक लास्ट क्वेश्चन घेतो मी हा, आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यानंतर आपण मग खूप म्हणजे इतकं डीप मध्ये नको स्टडी करायला, कारण इट कॅन जस्ट कॉज कन्फ्युजन टू यू. लास्ट एक मेथड बाय विच यू कॅन अंडरस्टँड द डिफरन्स अँड सिमिलॅरिटीज. ओके, ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या दोघांचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर काय होतं, आयुर्वेद मध्ये जी औषधं आपल्याला दिली जातात ती नॅचरल असतात. ॲलोपॅथीमध्ये थोडे केमिकल्स वगैरे टाकलेले असतात, बरोबर. आयुर्वेदानी काय होतं की एखादी गोष्ट, एखादा रोग असतो त्याला त्याचं समाधान करणं त्याला थोडा वेळ लागतो. ॲलोपॅथीमध्ये तर लवकर होतं. आयुर्वेदमध्ये काय होतं की औषधं नॅचरल असली म्हणून त्याला साईड इफेक्ट्स नसतो. ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट्स होऊ शकतात, म्हणजे जरी आज नाही दिसले आपल्याला तरी 5-10 वर्षांनी आपल्याला ते हे करतात. आयुर्वेदामध्ये काय होतं, सर्जरी वगैरे करायची आवश्यकता कमी पडते, ॲलोपॅथीमध्ये त्याची मग जास्ती आवश्यकता असते. पण हे झाले त्यांचे डिफरन्सेस. पण दोघांचं उद्दिष्ट एकच आहे, जे म्हणजे पेशंटला बरं करणं, रोग्याला बरं करणं, हे दोघांचंही उद्दिष्ट आहे. त्यामुळे काय आहे की जर का आपण बघितलं आयुर्वेद आणि ॲलोपॅथी वेगळं वेगळं आहे, जर का असं कोणी बोललं तर हो, तुम्ही त्यांचे इंडिव्हिज्युअल जे स्टेप्स आहेत त्या दृष्टीने जर विचार केला तर ते वेगळं वेगळं आहे, पण उद्दिष्ट जर बघितलं तर दोघांचं सेम आहे. तर हाच झाला कर्मयोग आणि कर्मसन्यास मधला फरक. उद्दिष्ट बघायला पाहिजे आपल्याला. एखादी व्यक्ती समजा त्या व्यक्तीला 3rd किंवा 4th स्टेज ऑफ कॅन्सर झालेला असेल, तर त्यावेळी तो हा नाही विचार करणार की बाबा मी आयुर्वेदाने मला बरं व्हायचं नाही, किंवा मला आणि ॲलोपॅथीने बरं व्हायचं आहे, किंवा ॲलोपॅथीने बरं नाही व्हायचं आणि आयुर्वेदाने बरं व्हायचं. तो हा नाही विचार करणार. जे पण मार्ग आहे ज्याच्याने पण मी बरा होईन, मला आधी त्यांनी बरं व्हायचंय, मग नंतर आपण बघू पुढचं काय. तर हा तो डिफरन्स आहे. हरे कृष्णा. मी आता ह्याच्यामध्ये जात नाही मी, कारण हे अजूनही डीप जाईल, आणि ह्यामधला संक्षिप्त रूपामध्ये मी तुमच्याशी ते ऑलरेडी कव्हर केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची एलिजिबिलिटी नसली तर त्यांनी त्यावेळी जर का कर्मसन्यास घेतला तर इट इज नॉट गुड फॉर हिम.
त्यामुळे कृष्णाने आधी कर्मसन्यास नको घेऊ म्हणून अर्जुनाला सांगितलं आणि इथे आता तो बोलतोय की कर्मसन्यास आणि कर्मयोग सेम आहे म्हणून. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न? म्हणजे एकंदरीत कर्मसन्यास आणि सांख्ययोग एकच सेम. समजू शकतो का मग? हो हो, सेम सेम. ज्ञान योग, कर्मसन्यास योग, सांख्य योग आर डिफरंट टर्म्स बट दे आर सेम. आणि तुम्ही सांगितलं की आपण गृहस्थ आहे तर आपण कर्मसन्यास घ्यायचा नाही, इट इज रिकमेंडेड. पण बरोबर. जे ब्रह्मचारी आहे ते 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 कॅन टेक संन्यास. जे ब्रह्मचारी आहे हा, ते can- ब्रह्मचारी व्यक्ती डायरेक्टली संन्यास आश्रमात जाऊ शकते, पण आपण नाही जायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही सांगितलं की आपल्यावर जबाबदारी असते मुलांची, बायकोची, तर वी कॅनॉट इवन थिंक ऑफ दॅट. पण त्यांचं आपल्याला संगोपन लागतं. तर ते झाल्यानंतर देन पर्सन कॅन गो फॉर कर्मसन्यास की कसं आहे ना प्रभू, हा जरा जास्ती डीप टॉपिक आहे, त्यामुळे आणि शक्यतो मी ह्या स्टेजमध्ये बोलत नाही ह्या गोष्टींबद्दल. पण कलियुगामध्ये 4 गोष्टी रेकमेंडेड नाही आहेत. त्यामधलं एक गोष्ट म्हणजे संन्यास. पण तरी मग प्रश्न विचारू येतो की बाबा इस्कॉनमध्ये कसे संन्यासी झालेले? तर काय होतं, इस्कॉनमध्ये जवळजवळ संन्यास घ्यायचा असला तर एका माणसाला 12 वर्ष त्याला एक फॅन्टास्टिकली त्याला प्रूव्ह करावं लागतं की ही इज एलिजिबल फॉर संन्यास. आणि त्याला म्हणजे प्रॉपर भक्तियोगामध्ये त्याला अतिशय त्याला म्हणजे परफेक्ट डिवोटीच्या दृष्टीने त्याला 12 वर्ष त्याला ऑब्झर्व केलं जातं. आणि नंतर मग जेव्हा कळतं की ही हॅज रीच दॅट स्टेज, त्यावेळी मग त्याला संन्यास दिला जातो. कारण गंमत अशी आहे की, आणि आपण 5व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये आपण बघूया की प्रभुपाद जे होते ना, ते प्रभुपाद वॉज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ कर्मयोगी ॲज वेल ॲज अ संन्यासी. लोकांचा समज काय होतो की मी संन्यास घेतला, मी काम करणं बंद करणार. तर दॅट इज रॉंग. तुम्ही काम करणं बंद करण्यापेक्षा तुम्ही कृष्णाकरता का नाही काम करत? कारण प्रभुपादांचं जर एक्झाम्पल बघितलं तर प्रभुपाद वॉज मोर ऍक्टिव्ह दॅन एनी कर्मयोगी और कर्मसन्यासी. प्रभुपाद पहाटे 2 वाजता उठायचे, 4 वाजेपर्यंत चॅन्टिंग करायचे, नंतर ते त्यांचं रायटिंग करायचे, डिक्टेशन वगैरे करायचे, लोकांना भेटायचे, पूजा वगैरे सगळी करून रात्री 10 वाजता झोपायचे आणि 12ला उठायचे ते. आणि 12 ते 2 चॅन्टिंग करायचे, 2 ते 4 ते रायटिंग वगैरे करायचे. आणि पूर्ण बाकीचे 22 तास जे होते ते संपूर्ण लोकांना भेटणं, लेक्चर देणं, ट्रान्सलेशन करणं वगैरे हेच, आणि टेम्पल उघडणं वगैरे हेच काम करत होते. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर ते संपूर्ण कर्म करत होते. आणि कृष्ण तेच बोलतोय ना आपल्याला की बाहेरनं तुम्हाला वाटेल की एक व्यक्ती कर्म करते, पण ऍक्च्युली तो आत्मकर्म करत नाहीये, बिकॉज त्याची मेंटॅलिटी कर्मफळाकरता नाहीये. त्यामुळे बाहेरनं भलेही दिसेल पण तो आत्मा नाही. दॅट इज अ प्रॉपर संन्यासी. आणि 6व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति. म्हणजे जेव्हा तो कार्य करत असतो तरी सुद्धा तो कर्म करत नसतो. का तर तो फळाची अपेक्षा न ठेवता तो कर्म करतोय. त्यामुळे हा टॉपिक थोडा डीप आहे. आपण बोलू ह्याच्यावरती, जसं आपण 17व्या 18व्या अध्यायात पोहोचू त्यावेळी आपण ह्याच्यावरती अजून बोलू आपण. ओके ब्रो. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna,